इराण चर्चेसाठी येणार, सर्वोच्च नेत्याचा शिष्टमंडळ पाठवण्याचा होकार. अमेरिकन मीडियाचा दावा, इराणकडून अजून अधिकृत घोषणा नाही. धमक्या देत असाल तर चर्चा नाही, इराणचा स्पष्ट नकार. बुधवारपर्यंत करार केला नाही तर इराणवरती बॉम्बचा वर्षाव, ट्रम्प यांची धमकी. आपण युद्ध हरलोय, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हटवा, अमेरिकेच्या खासदारांची मागणी. ट्रम्पना हटवण्यासाठी 25व्या दुरुस्तीचा प्रस्ताव आणणार. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बारामतीत प्रचाराची सांगता सभा. सुप्रिया सुळेही सभेला लावणार हजेरी. बारामतीच्या प्रचार सभेआधी सुनेत्रा पवार, पार्थ पवारांकडून सभास्थळाची पाहणी. सभास्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांचा भव्य फोटो. सुनेत्रा पवारांचा माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आज महायुतीचा जनआक्रोश मोर्चा. वरळी डोम इथं मेळाव्याचंही आयोजन. मुख्यमंत्री करणार संबोधित. मोर्चात 10 ते 15 हजार महिलांच्या उपस्थितीची शक्यता. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातले 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर. शासकीय कार्यालयात बसणार मोठा फटका. बंधू अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत बनावट खाती उघडून गैरव्यवहार केल्याचा आरोप. टीसीएस प्रकरणात व्हॉट्सअप ग्रुपवरून तरुणींचा दररोज अश्लील मेसेजद्वारे विनयभंग. ऑफिशियल नेटचा पासवर्ड अश्लील नावानं किंवा हिंदू मुलींच्या भावना दुखावतील अशा पद्धतीनं सेट होत असल्याचं उघड. मध्य रेल्वे वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं. दिवा स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी, कर्मचाऱ्यांचे हाल. पहलगामवरच्या हल्ल्याला उद्या 1 वर्ष पूर्ण. वर्षभरानंतरही हल्ल्याच्या आठवणी देशवासियांच्या मनात ताज्याच. ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमानं काही अंशी भरून आली आहे जखम. ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा राजीनामा. 1 सप्टेंबरला करणार टिम कुक पदत्याग. सध्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टेर्नस नवे सीईओ होणार. टिम कुक यांनी ॲपलचं भांडवल $4 लाख कोटी वर नेलंय. राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस. रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबईत पावसाच्या सरी. विदर्भ, मराठवाड्यामध्ये देखील अवकाळीचा जोर. आमदार भाजपचा नसेल, नियंत्रण मात्र भाजपचंच राहणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय. बावनकुळेंच्या या वक्तव्यामुळे आता मित्र पक्षांची झोप उडणार का अशी चर्चा रंगतेय. कारण भंडाऱ्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बावनकुळेंनी हे वक्तव्य केलेलं आहे. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेवरून त्यांनी थेट भाष्य केलंय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 50 कोटींची कामं करणार असं देखील त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेमध्ये या भंडारा जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याची पादा मोकळी करणे, पानांच्या ठिकाणी मॅपिंग करणे, मोफत पोलीस बंदोबस्त, मोफत मोजणी आणि 5 वर्षामध्ये आम्ही एका विधानसभेमध्ये 50 कोटी रुपये देऊन सर्व पादा रस्त्याचं मजबूतीकरण. समजा अध्यक्ष आमदार असेल योजनेचा, पण अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा नेता राहणार आहे, कारण तो महसूल मंत्र्याचा सैनी बनणार आहे आणि तो पूर्ण पादा रस्ते योजना होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी साकोलीचा अध्यक्ष आपला. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज बारामतीमध्ये सभा होणार आहे. सुनेत्रा पवारांची नणंद आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील बारामतीमध्ये सांगता सभेला हजेरी लावणार आहेत. सुप्रिया सुळेंच्या आजच्या दौऱ्यामध्ये या सभेचा उल्लेख आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावरती येणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार या सभेला उपस्थिती लावतील. बारामतीच्या शारदा प्रांगण मैदानामध्ये दुपारी 4 वाजता ही सांगता सभा पार पडणार आहे.
तर बारामतीमधील महायुतीच्या सांगता सभेच्या पार्श्वभूमीवरती बारामती नगरपालिकेनं तुघलकी फतवा काढलाय। सभा परिसरामध्ये दुकानं आणि आस्थापनं संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश नगरपालिकेनं काढलेत। तर मुख्यमंत्री फडणवीसांसह इतर मंत्री हे येणार असल्यामुळे नगरपालिकेनं दुकानदारांसाठी ही नोटीस काढली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून हे आदेश जारी करण्यात आलेत। बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची शारदा प्रांगण येथे भव्य अशी सभा पार पडणार आहे आणि या सभेला मुख्यमंत्री यासह अनेक मंत्री आणि विविध व्हीआयपी या ठिकाणी येणार आहेत। मात्र त्याआधीच नगरपालिकेनं एक तुघलकी फतवा काढलेला आहे। या शारदा प्रांगणच्या आसपासच्या सर्व आस्थापना दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते काल रात्री देण्यात। त्याच पद्धतीने आपण बघू शकतो या शारदा प्रांगणच्या आसपासच्या परिसरातील आस्थापना बंद आहेत। खरं तर हा निर्णय का घेण्यात आला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे या आस्थापना बंद ठेवण्याचा असा आदेश जो आहे तो नगरपालिकेनं काढलेला आहे। खरं तर लोकांसाठी निवडणूक आहे, लोकांच्या रोजगाराच्या वरती पोटावरती पाय का दिला जातो असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। खरं तर या ठिकाणी शारदा प्रांगण या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहे दुपारी 4 वाजता। मात्र सकाळपासूनच या ठिकाणी आस्थापना बंद ठेवण्यानं जी आहे ती वेगळी चर्चा बारामतीमध्ये रंगू लागलेली आहे। अजब फतवा जो आहे तो बारामती नगर परिषदेने काढलेला आहे। यामुळे लोकांच्यात नाराजी आहे। असं जरी असलं तरी हा नगरपालिकेचा निर्णय अजित पवारांना तरी पटला असता का? कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। इराणच्या सर्वोच्च नेत्याची दुसऱ्या फेरीच्या चर्चेला मान्यता, शिष्टमंडळाला चर्चेसाठी जाण्याची परवानगी, अमेरिकन मीडियाचा दावा। अमेरिकेसोबत चर्चेसाठी शिष्टमंडळाला पाकिस्तानला जाण्यास परवानगी, तर इराणकडून अजून अधिकृत घोषणा नाही। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पाकिस्तानात चर्चेची दुसरी फेरी नियोजित, मात्र अजूनही ही चर्चा होणार की नाही याबद्दल संभ्रम कायम। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणचा संताप, त्यामुळे शांती चर्चेबाबत संभ्रम। अमेरिकेची नाकेबंदी तोडून इराणचं इंधन जहाज यशस्वीपणे खर्ग बेटाजवळ। मार्च महिन्यामध्ये इंधन घेऊन इंडोनेशियामध्ये गेलेलं जहाज आता परतून खर्गजवळ पोहोचलंय। इराणकडून आता चर्चेसाठी मवाळपंथी गट साईडलाईन। इराणी लष्कराचे प्रमुख अहमद वाहिदी यांनी सूत्र हाती घेतली आहेत। त्यांना इराणच्या सुप्रीम काउन्सिलचे सचिव मोहम्मद बाघेर जोलगद्र यांचं समर्थन। जोलगद्र यांचा पहिल्या शांती वार्तेच्या शिष्टमंडळात समावेश। शांतता चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, करार झाला नाही तर इराणवरती आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। शांतता चर्चेपूर्वी इराणचं महत्त्वाचं वक्तव्य, धमक्यांच्या सावलीत वाटाघाटी करणं अस्वीकार्य। 2 आठवड्यांमध्ये आम्ही युद्धासाठी नव्यानं तयार झालोय, मात्र हॉर्मुझची नाकेबंदी लादून ट्रम्पकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घलिबाफ यांचं वक्तव्य। शांती चर्चेआधी इराणच्या अध्यक्षांचं मोठं वक्तव्य, अमेरिकेवरती विश्वास ठेवणं शक्य नाही, इराणच्या कोणत्याही दबावासमोर वाकणार नाही। इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांचं स्पष्टीकरण। इराणसह चर्चेसाठी अमेरिकेची 10 विशेष विमानं पाकिस्तानमध्ये दाखल। उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचं एअरफोर्स 2 हे विमान त्यामध्ये नाहीये। व्हान्स अमेरिकेमधून निघाल्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे। प्रत्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानमध्ये पोहोचले नाहीये। शांती चर्चेच्या आधी इराणमध्ये इमाम खामेनी आणि मेहराबाद विमानतळ पुन्हा सुरू। युद्धावेळी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे झालं होतं विमानतळाचं नुकसान, त्यानंतर बंद असलेलं विमानतळ युद्धविराम संपण्याच्या 1 दिवस आधी पुन्हा सुरू। पाकिस्तानमध्ये सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या शांती चर्चेच्या दुसऱ्या फेरीची 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये हॉर्मुझची सामुद्रधुनी, इराणचा युरेनियम विकास, क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि इराणवरती पुन्हा हल्ला न करण्याची हवी असलेली हमी यांचा समावेश आहे। अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची स्पर्धा, अनेक देशांची जहाजं तेलासाठी अमेरिकेत। टेक्सास आणि लुझियाना यामध्ये तेलाचे टँकर दाखल झालेत। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य। शांती वार्ता सुरू होण्याआधी ट्रम्प सरकारच्या महिला मंत्र्यांचा राजीनामा, कामगार मंत्री यांनी राजीनामा दिला।
खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याचं पद सोडल्याचं कारण दिलंय ट्रम्प प्रशासनाचं स्पष्टीकरण. आपण युद्ध हरलोय, ट्रम्प यांना हटवा, अमेरिकेच्या खासदारांची जोरदार मागणी. ट्रम्पना हटवण्यासाठी 25व्या दुरुस्तीचा प्रस्ताव आणणार. इस्रायली सैन्यानं येशूच्या पुतळ्याचं नुकसान केल्याचं लेबनॉनमध्ये संताप. इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून घटनेबद्दल दुःख व्यक्त. तर घटनेबद्दल इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोर सार यांच्याकडून ख्रिश्चन समुदायाची माफी. राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांचा आजपासून संप. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यामधील 17 लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. ठोस आश्वासन मिळेपर्यंत संप मागे घेणार नाही, कर्मचाऱ्यांची भूमिका. मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये काम बंद आंदोलन. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये जे हॉस्पिटलमधील कर्मचारी हे सहभागी. सरकार चर्चेसाठी बोलवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, कर्मचाऱ्यांचा इशारा. राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षकांचा बेमुदत संप. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील 600 परिचारिका संपात सहभागी. शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. नर्सेसच्या मागण्या, आज नर्सेसच्या 6000 पदं डीएमआर मध्ये रिक्त आहेत आणि जवळजवळ 3 ते 4-5 हजार पदं DHS मध्ये रिक्त. म्हणजे एवढ्या लोकांचा कामाचा भार आहे त्या लोकांवरती पडतो. या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज जो संप होत आहे त्या संपामध्ये आम्ही ताकदीनिशी उतरलेलो आहोत. मग आज तुम्ही परिचारिका ड्युटीवर जाणार आहे का नाही जाणार? आम्ही कुणीही ड्युटीवर जाणार नाही, परंतु जर मास कॅज्युअल्टी आली, समजा ॲक्सिडेंट झाला, एकदम 50-60 पेशंट आले, तर आमची टीम तयार राहील. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे या 15 महिन्यामध्ये 6 ते 7 वेळा सरकारशी विविध प्रकारे चर्चा करण्याचा किंवा बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सरकारला वेळ नाहीये. सरकार साधं चर्चेला देखील बोलवत नाहीये. मग कर्मचाऱ्यांच्या हातात संपाशिवाय दुसरं काही उरत नाही. तर हा संप मी तर म्हणेल थोडक्यात हा घडवून आणलेला संप आहे. कारण जर आम्हाला चर्चेला वेळ देऊन आमच्या नेत्यांशी जर चर्चा झाली असती तर आज ही संपावर उतरण्याची वेळ परिचारिकांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुळीच आली नसती. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सोलापुरातील विविध शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पोलीस कार्यालय लिपिक यांच्यासह विविध विभागामधील कर्मचारी आंदोलनात सहभागी. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप. रत्नागिरीच्या मनोरुग्णालयामधील 50हून अधिक कर्मचारी संपात सहभागी. जुनी पेन्शन योजना लागू करा याच्यासह विविध मागण्यांसाठी संप. नाशिकच्या तपोवनासह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर. पर्यावरणप्रेमी महानगरपालिकेवरती मोर्चा काढणार. पर्यावरणप्रेमींच्या मोर्चाला मनसेचा पाठिंबा. पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉग विकू नका, FDAचा इशारा. पनीरऐवजी चीज अॅनालॉगच्या विक्रीची FDI कडून गंभीर दखल. तर चीज अॅनालॉग वापरणं असेल तर मेन्यू कार्डमध्ये लिहिणं अनिवार्य आहे. ठाण्यात नालेसफाईला सुरुवात. आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि स्थानिक नगरसेवकांकडून माजीवाडा, वर्तकनगर, उथळसर परिसरामध्ये पाहणी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे निर्देश. नवी मुंबईच्या उरण, उल्वे आणि विमानतळ परिसरामध्ये पावसाच्या सरी. पावसामुळे वातावरणात गारवा पसरलाय. पनवेलमध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. काही भागामध्ये पाणी साचण्यासही सुरुवात. माथेरानमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. माथेरानमध्ये गारवा वाढलाय. मुख्य बाजारपेठांमधल्या विक्रेत्यांची तारांबळ. तर घोड्यांसाठी साठवलेला चाराही भिजला. राज्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. खोपोलीमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. तर खालापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागामध्ये देखील पाऊस बरसलाय. अलिबागच्या काही भागामध्ये पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. प्रवासी, नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांची तारांबळ.
सिंधुदुर्गच्या कुडाळ सावंतवाडी तालुक्यामधील सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अवकाळी पाऊस, उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. मात्र पावसामुळे आंबा काजू या पिकावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमानामध्ये वाढ, हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. रात्रीही उकाड्यामुळे पुणेकर हैराण. अमरावती शहरात रात्री अवकाळी पाऊस, अर्जुन नगरामध्ये वीज पुरवठा खंडित. नगरसेवक प्रशांत धर्माळे यांच्यासह नागरिकांची रहाटगावच्या वीज वितरण कार्यालयावरती धडक. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारला. पुणे शहरामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद. बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून गुरुवारी रात्री 12 पर्यंत पुरवठा बंद राहणार. तर शुक्रवारी पुण्यामध्ये उशिरा आणि कमी दाबानं होणार. पुरवठा जल केंद्रामधील तांत्रिक कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. ऑफिसमध्ये दररोज अश्लील नावाचा नेटचा पासवर्ड सेट केला जायचा. त्याबरोबरच व्हॉट्सअप ग्रुपवरती आक्षेपार्ह मेसेज करून तरुणींचा विनयभंग. एसआयटीच्या तपासामध्ये नवी माहिती समोर. नागपूरच्या एनजीओमधील विनयभंग प्रकरणाच्या तपासाला वेग. एनजीओला मिळत असलेल्या फंडिंगवरती पोलिसांचं लक्ष. एनजीओ कार्यालयामधील मोबाईल, सीसीटीव्ही आणि सगळ्याच उपकरणांचा तपास होणार. नागपूरमधील एनजीओ संचालकाचे कारनामे उघड. 2024 मध्ये वाढदिवसाच्या दिवशी महिला कर्मचाऱ्याशी लगट. त्याबरोबरच महिला कर्मचाऱ्याच्या नावानं बनावट इंस्टाग्राम आयडी तयार. पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची माझाला माहिती. फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट याचप्रमाणे जे अकाउंट तयार करावे लागतात तेव्हा ते फॉरेन डोनेशन घेऊ शकतात, ते त्याच्याकडे नाही. अशा प्रकारचे त्याच्या फंडिंगचे सोर्स आहेत. आणि आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला. कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिलेले आहे. यवतमाळच्या राळेगाव प्रकरणामध्ये लव्ह जिहादचा संशय. मंत्री अशोक उईकेंची प्रतिक्रिया. आरोपी मजहर कुरेशीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची. मजहर कुरेशीचा इतिहास बघता लव्ह जिहादचा प्रकार शक्य. उईकेंचं वक्तव्य. एका व्यक्तीवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. दुसरा कुख्यात गुंड जो आहे मजहर कुरेशी, त्याला 5 दिवसाची कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे निश्चितच सत्य बाहेर येईल. मजहर कुरेशीचं काम असते, कारण हा कुख्यात गुंड आहे, त्यामुळे शंका आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील बंधू राजेंद्र गडगेला दणका. वडगाव पांच्या आश्रमावरती महावितरणानं ठोठावलाय 2 लाखांचा दंड. बंधू गडगे चोरून वीज वापरत असल्याची माहिती. महावितरण अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली आहे. बंधू खरातच्या मध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल. खरात आणि जगदंबा पतसंस्था व्यवस्थापन विरोधामध्ये गुन्हा दाखल. ज्या 32 लोकांनी त्यामध्ये खाते ओपन केलेले आहेत त्यांना समक्ष बोलवलं. त्यांना कुठलीही माहिती नसताना याबाबतचे खाते ओपन केलेले आहेत असे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या स्टेटमेंटवरून एक गुन्हा हा सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे. ही जी पतसंस्था आहे ती कुंदेवाडीची पतसंस्था आहे, सिन्नरमध्ये येणारी. आणि या बाबतीमध्ये इतर जे लोक आहेत ते साक्षीदार आहेत की ज्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये आमचे कुठलेही डॉक्युमेंट्स न घेता, आमच्या कुठल्याही सह्या न घेता ते खाते ओपन केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शनसुद्धा झालेले आहेत. तपासामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, प्रत्येकाचं खातं कधी ओपन झालेलं आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठं जात होते, या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी ही तपासामध्ये केली जाणार आहे. धुळ्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी महिलेची थेट मुंबई आयुक्तांकडे तक्रार. सहकाऱ्यांकडून विनयभंग, अश्लील शेरेबाजी होते. 4 महिन्यांपासून होणाऱ्या त्रासाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. मीरा बंदर परिसरामधील एका महिलेकडून भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरोधात तक्रार. जुलै 2022 पासून अत्याचार केल्याचा आरोप. एबीपी माझाच्या बातमीनंतर जंगम यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण. आरोपी मनीषा माने मुसळे हिचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळलाय. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. आरोपीचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांची प्रतिक्रिया. सोलापुरात 9 महिन्यांच्या गर्भवतीची हत्या. लग्नास नकार दिल्याचा जुना राग मनात धरून गर्भवतीची हत्या. आरोपी सुरेश आरगोडला अटक. 3 दिवसांची पोलीस कोठडी.
मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये 87 वर्षीय वृद्धाची हत्या, पैशांच्या देवाणघेवाणीमधून चाकूने वार करत वृद्धाची हत्या. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू. नागपूरमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभाग सतर्क, बियाणं, खतांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष मोहीम. कृषी विभागाची 183 खत विक्री केंद्रांना नोटीस, तर 43 केंद्रांवरती परवाने निलंबित केलेत. पुण्याच्या येवलेवाडी इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. हातभट्टी दारू निर्मितीसाठी साहित्य बनवणाऱ्या कारखान्यावरती छापा. 3 आरोपींना ताब्यात घेतलंय. आरोपीकडून एकूण 11,29,300 रुपयांचा मुद्देमालही जप्त. नाशिकमध्ये 3ऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून अपघात. 3 महिन्यांच्या बाळंतिणीसह 4 जण जखमी. लिफ्टच्या अपघातामध्ये महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर. जेल रोड परिसरामध्ये पारा अॅव्हेन्यू सोसायटीतील घटना आहे. अवघ्या 10 दिवसापूर्वी विवाहित झालेल्या पती पत्नीचा अपघाती मृत्यू. साताऱ्यामधील कराड चिपळूण मार्गावरची घटना आहे. पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात. पाटण तालुक्यामधील झोरे दाम्पत्यावरती काळाचा घाला. भिवंडीतील मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये गोदाम जळून खाक. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. बुलढाण्यातील सिंदखेड राजाजवळील अमृत वन आगीमध्ये जळून खाक. सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा. सलग दुसऱ्या वर्षी शासनाच्या लाखो रुपयांचं नुकसान. सामाजिक वनीकरण विभागानं उभारलेलं 1 हेक्टरवरील उद्यान आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज बारामतीत सभा. खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार. यावेळी महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार. बारामतीत आज सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सभा. सभेआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून सभास्थळाची पाहणी. महायुतीच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती बारामती नगरपालिकेचा तुघलकी फतवा. सभा परिसरामध्ये दुकानं आणि आस्थापनं संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री येणार असल्यामुळे दुकानदारांसाठी नोटीस. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी. विधान परिषदेसाठी माझा विचार करावा. 5 वर्ष मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं. भाजपच्या रमेश राजूरकर यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी आहे. मागच्या निवडणुकीमध्ये जे काही मी काम केलं आहे, पक्षाची जी बांधणी केली आहे, संघटन मजबूत केलं आहे आणि जिथं पक्षाला स्थान नव्हतं अशा ठिकाणी आपण तिथे भाजपचा उमेदवार निवडून आणला पहिल्यांदा. त्यावेळेस मला तिकीट द्यायचं कबूल झालेलं होतं, परंतु काही कारणामुळे पक्षाने माझा विचार केला नाही किंवा काय, तर अशा वेळेस यावेळेस माझा पक्षाने जरूर विचार करावा अशी मी त्यांना विनंती केली आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा जनआक्रोश मोर्चा. मोर्चानंतर वरळी डोम इथं मेळाव्याचं देखील आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस मेळाव्याला संबोधित करणार. चंद्रपूरमध्ये काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार. शासकीय कार्यक्रमामध्ये महिला खासदाराचा जाणीवपूर्वक अपमान. धानोरकर यांचा दावा, हिराई महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शिष्टाचारावरून हा वाद रंगला होता. धानोरकरांनी कार्यक्रमामधून वॉकआउट केलंय. राष्ट्रवादी नेते माणिकराव कोकाटेंविरोधात याचिकेवरती आज सुनावणी. एका सदनिकेशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना झाली आहे शिक्षा. कोकाटेंची आमदारकी गेली पाहिजे, याचिकाकर्त्यांची मागणी. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार. बीडच्या मस्साजोगमध्ये निवडणूक. सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख रिंगणात. काही लोकांची महत्वाकांक्षा मला सरपंच होऊ द्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुखांना तयार केलं. स्वरूपानंद देशमुखांकडून अप्रत्यक्षरित्या धनंजय देशमुखांना लक्ष. काही जणांची ह्याच्यामधून महत्वाकांक्षा होती, त्यांना मला सरपंच होऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्यांचं एकच विजन होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना तयार केलं, कारण बाकीचे जे उमेदवार वाट होते त्यांना ते उमेदवार म्हणजे ही होणार नाहीत. त्याच्यामुळे भावनिकतेच्या आधार घेऊन त्यांना अश्विनीताईला उभा करायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांना केलंय. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुका रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. राज्य सरकारची शेवटच्या क्षणी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली आहे. 26 एप्रिल रोजी ही निवडणूक होणार. केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिलला उघडणार. त्यामुळे केदारनाथ मंदिराच्या सजावटीला सुरुवात. तर बाबा केदार यांची पालखी डोली फाटा इथून गौरीकुंडकडे प्रस्थान करणार.
ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा राजीनामा 1 सप्टेंबरला. टिम कुक पदत्याग करणार. ॲपलचं भांडवल $4 लाख कोटी पर्यंत नेण्यात कुक यांचा मोठा वाटा आहे. तर सध्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टेरनस हे सीईओ होणार. रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च. चित्रपटाविषयी बोलताना रितेश देशमुख भाऊर. तर रितेशच्या कामाचं कौतुक बघून जिनिलियाच्या डोळ्यातही पाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.